बाबा आणि त्याच्या कारणाने त्याच्याकडे येत असलेल्या वेगवेगळे भक्त परिवार आणि त्यांच्यासोबत घडलेल्या त्या सगळ्या घटना. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि नवीन माहिती समोर येत आहे. बाबाच्या संपर्कात असलेले मोठे लोक आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी रुपालीताई चाकणकर यांच्याशी संबंधित घडामोडी चर्चेत आल्या होत्या. महिला आयोगाचे पद गेलं, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पद गेलं. इतकं सगळं घडल्यानंतर आता या प्रकरणामध्ये चाकणकरांच्या बहिणीचा सुद्धा संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकरांची बहीण नेमकं या बाबाकडे कशासाठी आली होती? ही चाकणकरांची बहीण कुठे राहते? या बाबांनी यांना काय आश्वासन दिलं होतं? दोघांमध्ये काय चर्चा झाली होती आणि काय ठरलं होतं? याबाबतची माहिती आता समोर येत आहे. त्याची सर्व माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. ही सगळी माहिती मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार. कधी घडायचं नव्हतं तेच कसं काय घडलं, जे महाराष्ट्राला बघायचं नव्हतं तेच बघण्याची वेळ आली, असं सगळं काही मी तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय. हा व्हिडिओ जो बघत आहे याला पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचंय. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला डायरेक्ट ते दाखवणार. आणि या महत्त्वाच्या आणि मोठ्या माहितीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. लगेच एक लाईक करा, कारण की पुढे जे तुम्ही बघणार आहे ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळे लाईक झालाच पाहिजे. जे आजपर्यंत तुम्ही कधीही बघितलं नाही, महाराष्ट्राच्या जनतेपासून जे लपवण्यात आलं होतं, ते सगळं काम जे बाबाच्या ऑफिसमध्ये काचेच्या पाठीमागे चालायचं, ते बाबा आणि त्यांची वेगवेगळी कामे, अनेक लोक, अनेक महिला, विविध प्रकरणे, अशा बाबांच्या गोष्टी. या बाबांनी शेकडो बँकेचे खाते उघडले होते. वेगवेगळ्या लोकांच्या नावे, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या नावे, वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नावे ही सगळी खाती होती. बाबाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली होती आणि यामध्ये काही मोठे लोक सुद्धा सहभागी होते. नुसतेच सहभागी नाही, तर त्यांचे सुद्धा ते सगळे काम महाराष्ट्राच्या जनतेपासून लपले होते. परंतु आपण ते सगळं आता तुमच्यासमोर डायरेक्ट उघड करणार. चाकणकरांची बहीण आणि हा बाबा यांच्यामध्ये नेमकं काय घडलं? फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बाबाशी संबंधित आणखी काही प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे, ज्यानुसार बाबाच्या अजून काही गोष्टी समोर येत आहेत. बाबांनी एका उच्च शिक्षित महिलेसोबत कसं वागलं याबाबत चर्चा सुरू आहे. त्या महिलेला कशा प्रकारे विश्वासात घेतलं याची माहिती समोर येत आहे. ही महिला एक साधारण कुटुंबातील बाबाकडे आली होती सल्ला घेण्यासाठी. यानंतर तिच्यासोबत अनुचित वर्तन झाल्याचा आरोप समोर आला आहे. तिला काहीतरी दिल्यानंतर ती अस्वस्थ झाल्याची माहिती दिली जात आहे. या सर्व बाबींची सध्या अधिकृत चौकशी सुरू आहे. बाबाची आता कॉल लिस्ट समोर आल्याची माहिती आहे, ज्यामधील नावे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. बाबाला कॉल करणारे काही प्रभावशाली लोक असल्याचं बोललं जात आहे, ज्यांनी अनेक वेळा संपर्क साधलेला आहे. यामध्ये एका मोठ्या व्यक्तीसोबत लांब वेळ संवाद झाल्याची माहिती आहे. नेमकं त्या संभाषणात काय चर्चा झाली याबाबत तपास सुरू आहे. त्या सगळ्यांच्या कॉल डिटेल्स आपण तुम्हाला पुढे या व्हिडिओत दाखवणार आहेत. तसेच काही मोठ्या व्यक्तींशी संबंधित माहितीही समोर येत आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा निर्माण झाली आहे. चाकणकरांची बहीण आणि बाबा यांच्यामध्ये अनेक वेळा संपर्क झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं या संपर्कामध्ये काय चर्चा झाली याची सखोल चौकशी सुरू आहे. प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली जात आहे. यामधून आणखी काही माहिती समोर येते का याकडे सुद्धा लक्ष आहे. महाराष्ट्रभर जी चर्चा होती ती आता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. काही मोठ्या व्यक्तींची नावे समोर आल्याची चर्चा आहे. हे सगळं बघितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटत आहे आणि संपूर्ण राज्यभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. हे सगळं आपण तुम्हाला पुढे याच व्हिडिओत दाखवत आहोत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. गंभीर गुन्ह्यात गजाआड असलेल्या खरातचा राजकीय नेत्यांसोबत संवाद असल्याचा आरोप सातत्यानं होतोय. आता याच आरोपांना पुष्टी देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी खरातच्या कथित सीडीआरवरून गंभीर आरोप केले आहेत. कारण खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डची कॉपी दमानी यांना थेट व्हॉट्सअॅपवर मिळाली. या कथित सीडीआरमध्ये खरात आणि राजकीय नेत्यांमध्ये तासनतास संवाद झाल्याचं समोर आलंय. रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 वेळा कॉल झाल्याचा दावा दमानी यांनी केलाय. 33,727 सेकंदांचं संभाषण त्यांच्यामध्ये झालंय. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 236 वेळा कॉल झाला आहे. दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढेचा 190 वेळा खरातशी संवाद झाला आहे. 30,529 सेकंद दोघांमध्ये संभाषण झालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 वेळा कॉल झाला आहे. 10 वेळा शिंदेंनी खरातला कॉल केला आहे, तर 7 वेळा खरातनं शिंदेंना कॉल केला आहे. आणि दोघांमध्ये एका कॉलमध्ये
21 मिनिटांचं संभाषण झालंय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील खरातसोबत संवाद झाला आहे. दोघांमध्ये 8 वेळा कॉल झालेला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खरातमध्येही संवाद झाला आहे. 8 वेळा या दोघांमध्ये संभाषण झालं आहे. अशोक खरात आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये देखील संवाद झालाय. शेलारांनी खरातला कॉल केल्याचं सीडीआर मधून समोर आलंय. अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेंकडे खरातच्या कथित सीडीआरची कॉपी पाठवली आहे. रुपाली चाकणकरांचा खरातसोबत संवाद असल्यानं त्यांच्या अटकेची मागणीही अंजली दमानी यांनी केली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अंधारेंनी देखील चाकणकरांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. जी माहिती विविध चॅनल्सकडे, दमानियांकडे किंवा माझ्याकडे किंवा अजून कोणाकडेही येते, नेमकी तीच माहिती SITकडे का येत नाही? SITच्या तपासाचा वेग अजूनही म्हणावा तसा का वाढत नाही? एवढे सगळे पुरावे समोर असतानाही रुपाली चाकणकर यांना अजूनही पोलीस ताब्यात का घेत नाहीत? तब्बल 3 दिवसानंतर, म्हणजे रुपाली चाकणकरांना समन्स बजावलं ही बातमी येऊन 3 दिवस झाल्यानंतर अचानक काल चाकणकर म्हणतात की मला कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही. अंजली दमानी यांनी प्राप्त झालेल्या खरातच्या सीडीआरवरून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंनी खरातला 17 कॉल कशासाठी केले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असा पलटवार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केलाय. आत्ताच्या घटनेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय. अत्यंत योग्य पद्धतीने त्या चौकशी चालू आहे, त्याचा पर्दाफाश करण्याचं काम करतात. हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही तर अनेक प्रकरणामध्ये अडकलेला आहे. बलात्कारच आहे का? नाही. तर मनी लॉन्ड्रिंग आहे का? नाही. तर आणखीन काय काय आहेत? अहो, काही लोकांनी जीव दिल्याचे सुद्धा काही प्रकरण समोर येत आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका. मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय, म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होतात. ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांवर आरोप, जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. खरातच्या फोनच्या कथित सीडीआरमध्ये 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या 350 दिवसांचे फोन कॉल्सचा रेकॉर्ड आहे.